हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि तुमच्या जीवनांमध्ये आनंद ओसाडून वाहू देत, हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते. आपण पाहतोय आषाढी एकादश. ही जी एकादश आहे, या एकादशीला विष्णुदेव निद्रावस्थेमध्ये जात आहेत. चातुर्मास आत्तापासून सुरू होत आहे, म्हणजेच चातुर्मासाचा आरंभ होत आहे. या चातुर्मासामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते, गणपतीची उपासना केली जाते. यानंतर नवरात्री येतात, घट बसतात, आपले पित्र वगैरे येतात. ह्या सगळ्या सणांची सुरुवात चातुर्मासापासून आरंभ होते. आषाढी एकादशीला विष्णुदेव लक्ष्मी मातेच्या माहेरात जाऊन, म्हणजेच त्यांच्या सासरी जाऊन आराम करतात, निद्रस्त होतात. व त्याचप्रमाणे आपल्या या सृष्टीची सगळी जी कारभाराची चावी ते भगवान शिवशंकराच्या हातामध्ये देतात. व त्यामुळेच भगवान शिवशंकर व माता पार्वतीसहित धर्तीवर 4 महिने येतात, त्यांची पूर्ण फॅमिली. कारण बघा ना, गणपतीचा उत्सव येतो, नवरात्रीचा उत्सव येतो, गणेश गौरी आपण बसवतो, अनेक गोष्टी असतात ज्या शिवशंकराच्या फॅमिलीनी आपण सगळ्यांची आराधना करत असतो. कारण धरती मातेवरती पार्वती माता व भगवान शिवशंकर जे प्रत्यक्षात उतरतात, तेव्हा प्रत्येकाची मनोवांछित इच्छा पूर्ण करतातच करतात. म्हणूनच आजच्या दिवशी आषाढी एकादशीला भगवान शिवशंकरांना व माता पार्वतीला देखील या एकादशीचे महत्त्व आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेला व विष्णुदेवांना देखील या एकादशीचे महत्त्व आहे. या एकादशीचे पालन कसे करावे? अनेक कडक नियम आहेत का? व्रत कसे करावे? ज्यांची ज्यांची इच्छा आहे व्रत करायची, तर त्यांनी एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे, नित्यकर्म आटपायचे आहेत, आपली देवपूजा करायची आहे मनोभावे विधिवत. षोडशोपचारे पूजा करू शकता तुम्ही. तुलसीपत्र विष्णुदेवांना तुम्ही अर्पण करायचे आहे आजच्या दिवशी. हे तुलसीपत्र अर्पण करताना तुम्ही हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण असा मंत्र 108 वेळा तुम्ही म्हणायचा आहे. यानंतर एकादशीच्या दिवशी जे आपण मंत्र म्हणतो, जे काय नामस्मरण वगैरे करतो, होम हवन जप करतो, तर त्याचे फळ आपल्याला इतर दिवसांपेक्षा अधिक प्रमाणात मिळते. म्हणूनच तुम्ही आजच्या दिवशी जेवढे जमल तेवढे मौन धारण करायचे आहे, माळ जप करायचा आहे. उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही फळे, दूध वगैरे घेऊ शकता. अन्न ग्रहण करू नये आजच्या दिवशी शक्यतो. ज्यांना ज्यांना जमेल त्या सगळ्यांनी उपवास धरावा. ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी एकादशी दिवशी तांदूळ घरामध्ये खाऊ नयेत, म्हणजे भात खाऊ नये, भात वर्जित करावा. घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण जरूर करावे आजच्या दिवशी. सकाळी उठल्या उठल्याच मोबाईलवरती मोठ्या आवाजात विष्णू सहस्त्रनामाचे पाठ लावावेत. यामुळे घरातील सगळी निगेटिव्हिटी निघून जाते व पॉझिटिव्ह असे वातावरण तयार होते. घरातील प्रत्येकाने आपल्या परीने जेवढे जमल तेवढं नामस्मरण करावे व घरात जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची षोडशोपचारे पूजा करावी, पंचामृताने स्नान घालावे व त्यात एक तुलसीपत्र अर्पण करावं, मग पंचामृताचे स्नान घालावे. आजच्या दिवशी पिवळ्या फुलांना खूप महत्त्व आहे. पिवळा फूल हा जो आहे तो गुरुग्रहाला रिप्रेझेंट करतो, म्हणून पिवळे फूल तुम्ही अर्पण करायचे आहेत. तुळशीची माळ बनवायची आहे. ती तुळशीपत्रांची माळ तुमच्या हाताने तुम्ही बनवून अर्पण करायची आहे. आजच्या दिवशी तुम्ही संपूर्ण चातुर्मासात जेवढा जमेल तेवढ्या वेळात तुम्ही समुद्राजवळ जायचं आहे. हा खास उपाय आहे आजचा, की तुम्ही समुद्र ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहे त्यांनी समुद्राजवळ जाऊन एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. व ज्यांना जवळ नाही आहे समुद्र त्यांनी मनोमन तुळशीजवळ दिवा लावून मी मनोमन असं स्मरायचं आहे की मी समुद्राजवळ आहे, तिथेच तुळस आहे, तिथेच मी ही प्रज्वलित करत आहे. व श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव असं तुम्ही गुणगान गात तिथे तुम्ही थोडा वेळ बसायचं आहे समुद्राच्या तीरी. तिथलं पाणी तुम्ही एका बॉटलमध्ये घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरी हे स्थित करायचं आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये. कारण आजच्या दिवशी हा खूपच पुण्यफलदायी कालावधी असल्या कारणाने याचे फळ तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तर जरूर तुम्ही हे उपाय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.